बोल आता काय झालंय? आनंद, गेल्या काही दिवसात ज्या स्पीडनी माझ्या आयुष्यात गोष्टी घडतायत ना, त्याची मी कल्पनाही केली नव्हती. बरं चाललं होतं की रे माझं आयुष्य. एकटा होतो मी, सुखी होतो, चांगलं सुरळीत चाललं होतं माझं आयुष्य. एकटा असून सुद्धा सुरळीत चाललं होतं आणि मला लग्नही करायचं नव्हतं. एकटा बरा होतो मी आणि अचानक मला काही दिवसांपूर्वी लग्न करावं लागलं मनात नसताना. आणि अशा एका मुलीशी लग्न केलं जी मला कधीच पटली नव्हती. पण आता त्याच मुलीच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेऊन मी मोकळा झालो. बोल तू, ऐकतोय मी. हे सगळ्यांचं असंच होतं लग्नानंतर. नाही अगदीच असं नाही होत, पण लग्नानंतर एक रिअलिटी चेक येतो. पण अर्थात तुझ्या बाबतीत सगळं वेगळंच आहे जरा. तू तुझी इच्छा म्हणून लग्न केलेलं नाहीयेस. नाहीच केलंय मी. अधिरासाठीच लग्न केलं आणि हे 100% खरं आहे. त्या कुटुंबाबद्दल आनंद माझं कधीच सुरुवातीपासून चांगलं मत नव्हतं. तरी सुद्धा माझ्या बहिणीच्या हट्टासाठी तिच्या होणाऱ्या नवऱ्याने घातलेल्या एका विचित्र अटीमुळे मी लग्न केलं. माझ्या म्हणजे ताईचं लग्न झालं, मी लग्न करणार नाही. कारण माझ्यासाठी माझ्या बहिणीचं सुख सगळ्यात जास्त महत्वाचं होतं. बहीण कसली रे माझ्यासाठी? अधिरा तर मुलीसारखी आहे, तुला माहिती आहे. मुलगीच आहे माझी ती. पण मग तिच्यासाठी हा जो निर्णय घेतला त्याच्यात आधीही अडथळे होते आणि नंतरही येत राहिले. म्हणजे आधी रोहननी घातलेल्या अटीमुळे त्याच्या बहिणीचं आधी लग्न व्हावं म्हणून त्यांच्यासाठी मी स्थळं शोधायला सुरुवात केली. त्यातला एक त्यांना पसंत पडला. त्यांच्याशी त्यांनी साखरपुडा करायचा निर्णय घेतला आणि साखरपुड्यातच त्यांनी स्वतःचं वय लपवलं, त्या खोटं बोलल्या, हे उघडकीस आलं. साखरपुडा मोडला. हा साखरपुडा होऊ शकत नाही. मग मी करायचं ठरवलं का? अधिराकडे बघू. आणि त्यात आता हे लॉकर मधले 15 लाख रुपये ते अंशुमनकडे होतेस. तेच ना, तेच झालंय. या बाईच्या वागण्यामुळे, तिच्या कुटुंबाच्या वागण्यामुळे ना सतत शंका येत राहते मनात. हे बघ, मी पैशांसाठी आपापलेला माणूस नाहीये. देवाच्या दयेने आपलं सगळं उत्तम चाललंय, कंपनी चांगली चालली आहे. पण म्हणून आपण मेहनतीने कमवलेला पैसा कोणीतरी आपला गैरफायदा घेऊन आपल्याला फसवून लुबाडत असेल ना, तर ते मला कधीच सहन होणार नाही. आणि आता झालंय काय की इतकं सगळं मध्ये घडल्यामुळे, इतक्या विचित्र गोष्टी घडल्यामुळे ही फॅमिली आपला कशा प्रकारे गैरफायदा घेईल हे काही सांगता येत नाही रे. आणि सतत तीच एक शंका असते डोक्यात. आणि त्याही पेक्षा ना मला आजीची काळजी वाटते आनंद. आजीने विश्वास टाकलाय रे तिच्यावरती. मनापासून तिला सून म्हणून तिने कबूल केलंय. आता उद्या जर पुन्हा हे सगळं सुरू राहिलं, आजीचा विश्वासघात झाला तर तिची काय अवस्था होईल याची कल्पनाच करू शकत नाही मी.